म्हणजे कसं हसू शकते, म्हणजे हे दुःख चांगलं तिचे नशीब राहते. कोणाचं काम कोण करतं, मीच करतो. पण सुचतं कसं तुम्हाला एवढं सगळं, म्हणजे आम्ही एक एक दिवशी उपाशी राहिलो, रात्र अपलोडिंग होईना तर आम्ही जागे राहिलो. म्हणजे इतकी माणसं नाव ठेवायची मस्ती कडली सगळी माणसं आम्हाला बाद झाल्या. म्हणजे हा छोटू बद्दल काय सांगाल, तो कसा मिळाला तुम्हाला? कारण ह्याच्याकडे जायचो त्या दिवशी याला तमाशात घालवलं होतं, म्हणजे ठरवलं होती दवाखान्यात दाखवा आणि मला सर्दी. तुमच्या आयुष्यात असणारं दुःख बाजूला सारून हसवताय लोकांना. मध्ये पुढच्या वर्षी नक्कीच आपण आशा करू शकतो की सोमनाथ दिसेल आपल्याला तिथं. नमस्कार, मी प्रियांका मदने. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. विंदा करंदीकरांच्या या ओळी म्हणायला चांगल्या वाटतात, ऐकायला चांगल्या वाटतात, पण खऱ्या आयुष्यामध्ये ज्यावेळी आपण या ओळींचा विचार करतो त्यावेळी ह्या ओळींचा कधी कधी विसर पडतो. समाजामध्ये अशी पण लोक असतात ज्याच्यामध्ये एखादं संकट आलं तर खचून जातात, पुढे जात नाहीत. परंतु दुसऱ्या बाजूला अशी लोक असतात की त्या संकटांना एक आव्हान म्हणून स्वीकारतात आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण करतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. खऱ्या अर्थाने अखंड महाराष्ट्राला ज्यांचे व्हिडिओ आपण बघत असतो त्यावेळी अखंड महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण त्यांचा जरी चेहरा जरी समोर आला किंवा त्यांचा व्हिडिओ जरी आपण बघितला तर सुरुवातीपासूनच आपल्याला हसायला येतं. ते म्हणजे त्यांचं युट्यूब चॅनल म्हणजे अण्णा आप्पाच्या कुरघोडी आणि इन्स्टाला कॉमेडीवाला अण्णा आप्पा, सगळ्यांना माहितीच असेल. कारण प्रत्येक रडवणं सोपं असतं, परंतु ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला हसवायचं असतं ती खूप गोष्ट अवघड होऊन जाते. कारण ज्यावेळी त्या व्यक्तीला पटत नाही त्याशिवाय ती व्यक्ती हसत नाही. तर अशाच व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा इथपर्यंत येण्याचा प्रवास काय होता ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आप्पा आणि त्यांची असणारी टीम आपल्याला काय सांगता येते. नमस्कार आप्पा आणि खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्राला जी टीम आणि आप्पा आणि अण्णा खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे हास्य येते ते यांच्यामुळेच खऱ्या तर आज आपण याच निमित्तानं त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा हा प्रवास, त्यांच्या टीमचा हा प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आप्पांशी बोलूया. आप्पा, सुरुवातीला तुमचं खरं नाव सांगा आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे ते पण सांगा. माझं नाव बाजीराव धोळा खराब आहे. कुटुंबामध्ये मुलगी मुलगा एका मुलीला लग्न झालं. आणि तुमच्या टीम मध्ये 22 माणसं आहेत. 22 जण आहेत. तर पहिल्यांदा तर सांगा की दीदी विषयी, म्हणजे बाकीचे किती जण आहेत तुम्हाला मुलं? 3 आहेत, 2 मुली ही धाकटे सगळ्यात. हा सगळ्यात. तर हिच्या विषयी ज्यावेळी समजलं, म्हणजे आम्ही ते वेब सिरीज बघितले आई कुठं आहेत, खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा रडलो. कारण आमचं पण बाळ तसंच आहे, त्यामुळे ते आमच्याशी जास्त कनेक्ट झालं. कारण वाटलं की आम्हाला तुमच्याशी गप्पा यासाठी मारावे वाटल्या. कारण एवढं दुःख असताना एखादा माणूस, म्हणजे एखादी व्यक्ती समाजापर्यंत म्हणजे कसं हसवू शकते, म्हणजे हे दुःख मला माहितीये, तुम्हाला माहितीये ना, आपल्यासारखं जे पॅरेंट आहे त्यांना माहितीये आणि ज्यांनी जवळून बघितले त्यांना माहितीये. तर हे जेव्हा समजलं, म्हणजे काय झालेलं दीदीला सुरुवातीला? ती लहानपणीपासून तशी होती. तिला म्हणजे दवाखाना लांब होता, त्यांना काचा ठेवायला सांगितलं, त्यांना झालं नाही, लेट झाले. परत डॉक्टरने सांगितलं आता काही इलाज नाही. तरी आम्ही तिला जेवढं दवाखाना आहे तेवढं दाखवलं, भरपूर ठिकाणी केलं. त्यांनी सांगितलं वय वाढेल तसं थोडा थोडा फरक पडेल, समज वगैरे. मग आम्ही दवाखान्यात खर्च केला, काही एवढं काही वाटलं नाही. बाळमामध्ये आशीर्वाद तिला समज. पुढचं काय होतं सल्ला किंवा काय, म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट करत असाल पण डॉक्टरांनी शेवटी काय सांगितलं, म्हणजे काय? डॉक्टर सांगितलं तिचे नशीब राहते, याच्या पुढे काही इलाज नाही, नशिबानं होईल तो सुधारणा. आता येऊ तुमच्या प्रवासाकडे. तर तुम्ही जे युट्यूब वरती तुमचे जे व्हिडिओज असतात, जे इन्स्टाला पण शॉर्ट असतात, तुमची सर्व टीम त्याच्यामध्ये कष्ट घेत असते. तर हा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे हे दुःख न सांगता, म्हणजे कुणाच्या आयुष्यामध्ये नशिबामध्ये येऊ नये असं दुःख आहे, तरी पण तुमचं कॉमेडीकडे वळणं किंवा लोकांना हसवण्याचं ते तुम्ही काम करताय, समाज प्रबोधन पण करताय, हे कसं वळला तुम्ही त्याच्याकडे? कसं आम्ही आमच्या शेतात काय करायचो, हिला घेऊन जायचो, हिला चालायचं नाही का ठिकाणी बसायचं. मग ही आम्ही हिला खुश ठेवायसाठी किंवा हे पैसे जवळ गेलं का म्हणजे आम्ही काहीतरी अशी नक्कल करायचं, म्हणजे हिला खुश करण्यासाठी. मग तिला थोडं बरं वाटायचं. मग आम्ही सारखं सारखं करत कसं मग आम्हाला म्हणजे जास्त ही करू वाटायचं. मग आम्ही मोबाईलवर व्हिडिओ नॉर्मल करायला लागलो. मग हे आमचा पुतण्या, मग हे म्हणला तुम्ही ह्याच्यावर आम्ही सारखं मी रोज करायचे 4, 5, 6 व्हिडिओ. तेव्हा असं इंटेन्शनल नव्हतं की लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, असं काहीच नव्हतं तेव्हा? नाही, म्हणजे मनोरंजन किंवा हिला खुश ठेवण्यासाठी. मग ते म्हणलं मग तुम्ही असं करताय तर आपण असं करून मी 1-2 व्हिडिओ टाकला होता. ते म्हणलं हे असं नको, प्रॉपर करून आपण टाकूया. ह्याला पुण्याला घालवलं आम्ही शिकायला.
फक्त एडिटिंग का त्याच्यामध्ये? कॅमेरा सगळं शिकायला. मग त्याने शिकून आला आणि त्यांना मग नंतर मग आम्ही चालू केलं. हा मेवना आहे. हा हे दुसरीकडे कामाला जात होता. मग पहिल्यांदा आम्हाला टीमला माणसं नव्हती ना. बरोबर, सुरुवात तेव्हा म्हणलं करताना. मी आहे ते. हम्म. मग केला मी चालू. दीदीसाठी. पहिला कुठला व्हिडिओ होता आठवते तुम्हाला सुरुवातीला? आम्ही मोटरसायकलची रील केली होती. म्हणजे असं एकदम गाडीवर बसतो म्हणजे गाडीवर हात करतो थांबा थांबा म्हणून आणि ती गाडीवर बसून जाताना त्या गाडीची पिशवी अडकवली तशीच राहते. ते उतरून जातो. आमची ती रील 4-5 तासात मिळेल लगेच. ती पहिली रील तुमची असणारी. तर बघू शकताय मित्रांनो, खऱ्या अर्थाने एखाद्याच्या आयुष्यात संकट असली तर काही काही जण खचतात किंवा असं स्पेशल चाइल्ड असलं तर बरेच जण असतात की थांबतात, इथं पुढे जायलाच नको वाटतं, आपलं आयुष्य संपलं असं बऱ्याच जणांना वाटतं. तर इथं आपणच्याकडून आपल्याला समजते की ते सुरुवातीला मुलीसाठी ते करायचे, मुलीला खुश ठेवण्यासाठी, परंतु तिथून कसं आयुष्याला कलाटणी मिळू शकते हा आदर्श आपणच्याकडून आणि त्यांच्या टीमकडून आपण घ्यायला पाहिजे. पुढे सांगा की मग तुम्ही टीम केली, सगळं केलं, याच्यामध्ये लिखाणाचं काम कोण करतं? मीच करतो. मग हे तुमची म्हणजे कल्पकता कशी आली तुमच्यामध्ये? कारण प्रत्येक असं वाचतं कळकळून हसवून असतं. आता जर तुमच्याकडे बघितलं तर ते आठवते म्हणजे. आम्ही काय केलं, आम्ही कोणाची अशी स्टोरी बी किंवा कोणाची कॉपी आतापर्यंत कोणाची केली नाही. आम्ही हिच्यावरून एक शॉर्ट फिल्म बनवली होती. हो, ती पण आम्ही एक 4 महिने आम्ही तेव्हा म्हणजे ही करत होतो. आम्ही 1 तासाची बनवल्या. ही आता शूटिंग आम्ही 16-17 मिनिटांच केलं आणि तेवढं अपलोड केलं. पार्ट फर्स्ट पार्ट 2 करणार आहे आणि आम्हाला आठवड्याला एक लागते. म्हणजे ती काय कॉमेडी असते. बरोबर. ती आम्ही जर आठवड्याला लिहितो म्हणजे 2-3 आधी शिल्लक लिहिलेले असते ना, त्यातून मग आम्ही बनवतो. पण सुचतं कसं तुम्हाला एवढं सगळं? म्हणजे प्रत्येक गोष्ट असते गावाकडल्या लगेच कनेक्ट होते ते, आणि आपण म्हणतो हा रे असंच होत असेल, होतं असंच बऱ्याचदा, म्हणजे ते मित्रांचे असू देत, फॅमिलीचं असू देत किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी. कसं त्यात एकदा पडलं का आम्हाला ते व्हिडिओ म्हणजे टाकायलाच पाहिजे नाही. त्यामुळे आधीच आम्ही तयारी जातो. आम्ही कसला जरी प्रॉब्लेम आला, आता आमचं आज 75वा व्हिडिओ आहे मोठा वेब सिरीजचा. आम्ही 1 मिनिट सुद्धा लेट होऊ दिला नाही. आम्ही एक दिवशी उपाशी राहिलो, रात्रभर अपलोडिंग होईना तर आम्ही जागा राहिलो. म्हणजे मी नाही जागा राहिलो, आमचा ही इकडे राहिला, ही एक आणि माझा मुलगा, यांनी रातभर हे करून 2-3 दिवस एडिटिंगला लागते त्याला. 2 रात्र एडिटिंग करतो एका एपिसोडचे. एका वेब व्हिडिओ 2 रोज असते शूटिंग तुमचं रीलचं आणि असते रील आणि तुमचं असणारा व्हिडिओ. म्हणजे फिक्स डेट म्हणजे असं असतं का तुमचं ह्या वेळेला करायचं? 2 दिवस असते वेब सिरीजचं आणि रीलचं रोजच्या रोज असतं. म्हणजे हे तुमचं ठरलेलं टायमिंग असं त्याच्यामध्येच तुम्ही करता? आम्ही दुसरं काहीच करत नाही, व्हिडिओचं जास्त. सुरुवातीला आता तुम्ही सांगताय एडिटिंग साठी पाठवलं, पण ह्याच्यामधून म्हणजे कसं बघितलं तुम्ही? समाज प्रबोधन का आपल्याला काय तर मिळवायचंय किंवा अर्निंग साठी करताय असं काय वाटलेलं? नाही, अर्निंगचं आम्ही अजूनपर्यंत नाही. आम्हाला म्हणजे पैशाची अपेक्षाच केली नव्हती. आम्ही आतापर्यंत मला चांगल्या मोठ्या ऍडव्हर्टाईज झाल्या, 50-50 हजार केसाची ऍडव्हर्टाईज झाली. आता ते सलगर कापड दुकान झाल्या, कापड मोठे ऍडव्हर्टाईज येते. पण आम्ही पहिल्यांदा सांगितले आम्हाला ऍडव्हर्टाईज नको, असलं पैसे नको, ही वस्तू घ्या, ती वस्तू, ही खावा, ती खावा, असं करून आम्हाला नको आहे. आम्हाला फक्त आमच्या मेहनतीचा मिळलं तर आम्ही घ्या. आम्हाला किंवा असं ह्याला बोलवते त्यावेळेस 20,000-15,000 तेवढंच देते. उद्घाटनाला देवीला बोलवते ते आम्हाला, परत ना ते गणपतीला, परत ना ते काही दहीहंडीला. त्याच्यामध्ये ऍड कधीच केली नाही आतापर्यंत? म्हणजे तुमचं काय मत आहे की तशा पद्धतीने नाही? आम्हाला नाही तसं नको. बरं. तुम्ही आता बरेच वेब सिरीज आल्या प्रसिद्ध पण झाल्या, बंद पण पडलेत, तर त्याच्यामध्ये काय असतं? तर तुम्हाला पण माहिती आहे टीम वर्क महत्वाचं असतं. बरेच जण फेमस झाल्यावर ते सोडून जातात, बाकीच्या पण गोष्टी होतात. तुमचा अनुभव पण असेल त्याच्यामधला, तर तुम्हाला असं कधी अनुभव आला का? किंवा तुमची टीम जपण्यासाठी तुम्ही काय करता? आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही टीम फुटणार आहे आम्हाला म्हणजे कल्पना, म्हणजे कुठली पण टीम फुटते, घरात भाऊ फुटते तर टीम फुटणार. त्याबद्दल आम्ही पहिल्यापासून असं केलं की जे काही सगळं आहे ते मी आणि माझा पत्नी मेवना आणि आमच्या घरातली 10-12-13-14 माणसं, 10-12 7-8-10 तास सध्या आमचं काम करते. आणि काय वेळा मी दुसरी पण माणसं आमची असते. माझं पुतणी आहे, परत ना ती आहे, मुलगा आहे, ही सगळी आमच्या टीम मध्ये असते. जरी एखादा नाही आला तर आम्ही ऍडजस्ट केलं. आणि आम्ही असं फुकट कोणाकडे करून घेतलं नाही. आणि पहिले एक बाळमामाचं रील, परत मायका चिंचलीची, परत आरेवाडी, एका रीलला 7-7 हजार रुपये खर्च केले. एका रीलला 1 मिनिटाला, एका रीलसाठी. हा, आणि व्हिडिओला पण आम्ही पहिल्यांदा कसं इथं लाजायचं, म्हणजे इथली माणसं नाव ठेवायची, वस्तीकडली सगळी माणसं आम्हाला बाद झाल्या. म्हणजे आता येडी झाली, माझ्या घरातली पण झाली, ही पण झाली, समजायची.
मग आम्ही काय करायचो, काळ चौंडीला जायचो व्हिडिओ करायला. म्हणजे इथून काळ चौंडीला जायचं, तर 4 व्हीलर भाड्यानं, जेवणाचा खर्च, ती माणसं तिथे लागेल तो खर्च. मग असं करायचं. काय वेळा विषयात केलं, काय वेळा म्हणजे लोक असे म्हणतात म्हणून फक्त हा म्हणजे लाज वाटायची आणि त्यांचे माणसं तयार व्हायची. त्याच्यामुळे तिकडे जाऊन म्हणून करायचं. आम्ही एका एपिसोडला 15-15 हजार रुपये खर्च करता, नुसतं असा वरचा एवढा खर्च केला होता आम्ही. आता वाटतंय का तुम्ही जो डिसिजन घेतलेला तो योग्य आता वाटतंय का एवढ्या दिवस, म्हणजे किती वर्ष झाली तुम्ही याच्यामध्ये आहेत? 2 वर्ष. 2 वर्षामध्ये 2 आता वर्ष झाले नाही, पण 2 वर्षांनी होत आहे. कंटिन्यू चालू आहे तुमचे? 75 भाग आहे, 75 चालू. आमचं कधी सुद्धा 1 मिनिट सुद्धा मागमोड लागणार. फिक्स टायमिंग असणार त्याच्यावेळी पडतातच. आम्ही पण आणि बघतो. त्याच्यामध्ये आम्ही एक शेतकऱ्याची कहाणी शॉर्ट फिल्म केली होती, हा. ती पण आमची चांगली चालली. ते कनेक्ट होतं, कारण तुमचं ते ना, म्हणजे कनेक्ट होण्यासाठी काय लागतं की ते खरंच घडतं का, आणि तुम्ही असं वाटतं की तुम्ही ते अनुभवता, बघता. आम्ही स्टोरी लिहिताना काय करतो माहिती का, जे आपल्यात काय जी लिहित झालेलं आणि कुणाच तर आपल्या जवळचं ह्याच्यात आपण अनुभव घेतलेला बरोबर आहे. अशा हिशोबाने आम्ही घेऊन. त्यामुळे ते जास्त लोकांच्या पर्यंत लवकर पोहोचतं. खरं हे तुमच्या यशाचं काय म्हणतं ते खरं गमक आहे. आता ह्यातले सगळेजण, हा छोटू बद्दल काय सांगाल, तो कसा मिळाला तुम्हाला? कारण सुरुवातीला तुम्ही एकटा बनवायचा, नंतर ह्याची एंट्री झाली, ह्याचं काय? आम्ही एक 5-7 भाग बनवलं होतं. त्यानंतर कसं झालं, आम्हाला त्याच्या आधी पण आमच्या म्हणजे संपर्कात होता थोडा. मग आम्हाला लहान एक पोरग पाहिजे होतं. आम्हाला पाचेगाव कसलं कुठलं तरी विचारलं मला काय. आम्ही ह्याच्याकडे गेलो, म्हणजे समजलं ह्याच्याकडे, तिकडे जाताना ह्याच्याकडे गेलो, आणि हा पण त्याच दिवशी ह्याच्या घरात याला दुसरीकडे कुठे पाठवायला गेलो. म्हणजे ओळख होती अगोदर तुमची? होय, तू होती म्हणजे एवढी जास्त नव्हती, पोरांची होती माझी. मग ती डिशला जोडायला परत हे पण आमच्या दुकानात आहे. आणि ह्यो आम्ही ह्याच्याकडे जायचो त्या दिवशी याला तमाशात घालवला होता, म्हणजे ठरवलं होते. आता खरं तमाशामध्ये? तमाशातल्या घरातले घालवायचा. आणि त्याच दिवशी मी गेलो, ह्यो संध्याकाळी जाणार होता. त्याचा माझा संपर्क झाला, ह्यानं घरातल्यांना कॅन्सल करायला लावलं. आणि परत ना जे आमचं म्हणजे आम्ही ह्याला आणला आमच्याकडे, परत आता एवढं आमचं माझ्या पोरापेक्षा मी जास्त जॉब करतो. मी न आमच्या घरातली सगळी आमची टीम करतो, आणि ह्यो पण काम एक नंबर करतो. ते एक मुख्य माणूस म्हणून ते महत्वाचं असतं. कारण जर त्याच गोष्टी दुर्लक्षित झाल्या तर कुठलीच गोष्ट घडत नाही. म्हणजे तुम्ही रोज घडवताय नवीन नवीन कंटेंट, प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवताय. तुम्ही या गोष्टी करत असताना कोणकोणत्या अडचणी आतापर्यंत तुम्हाला जाणवल्या, कशा बाबतीत? अडचण म्हणजे आम्हाला आर्थिक अडचण आहे, पैसे. कारण पहिल्यांदा आम्हाला माहित नव्हतं म्हणजे एवढं, म्हणजे असं खर्च एवढा लागला. परत आम्ही 1-2-3 लेडीज बाहेरच्या होत्या, ते पण चांगल्या काम करत होत्या, चांगले होते. पण ते आम्ही पैशावरच त्यांनाही केलेलं. बरोबर. आम्हाला त्याला आणण्याचा नेण्याचा परत ना त्यांना म्हणजे सांभाळायचा ह्याचा खर्च आम्हाला लय, म्हणजे पहिल्यांदा लय आम्हाला खर्च. म्हणजे कशासाठी? म्हणजे त्यांना असं पगार टाईप द्यायचं त्याच्यासाठी द्यायला लागणार ना. आता ते घरातली माणसं एक ऐकू शकतात. आता शिव आहे, ह्याला एक आम्ही थोडं भाव देतो सुरुवातीला. त्यावेळी तुमचं म्हणजे तुम्हाला अर्निंग काहीच भेटत नाही? आम्हाला आता चालू झालं. त्यावेळी तुम्ही देत होता सगळ्यांना? ह्याच्यासाठी मी जमिनी केल्या. ते म्हणजे कसं? ज्या रानात आम्ही व्हिडिओ करत होतो का नाही, ती आम्ही ती बागसकट मी रान विकलं. म्हणजे नाद म्हणायचा का काही म्हणायचं व्हिडिओ साठी? थोडं केलं, आता परत माणसं नाव ठेवायला लागली. परत जर बंद पडलं तर काय करणार? पहिला लय आमचा खर्च आला, आता आमचा लय खर्च होत नाही. आता म्हणजे सगळ्याला पैसे देतोय आता, पण आता जास्त खर्च होत नाही. त्यावेळी कसं होतं, लांब जायचं किंवा जी काय वस्तू लागली विकतच घ्यायची. आता तुम्ही सांगताय सुरुवातीला धाडस नव्हतं म्हणून दुसरीकडे जाऊन तुम्हाला तो खर्च यायचा. आता प्रसिद्ध झालंय, बऱ्यापैकी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचली तुमची टीम, तुम्ही पोहोचलाय. आता जे लोक तुम्हाला नावं ठेवायचे त्यांचं काय प्रतिक्रिया येते का? आता नाही, आता चांगलं. आता काय फोटो काढायला येते? आता सगळं पहिले कसं लाज वाटायची. आम्ही एक रील करायला आम्ही 1000 रुपये खर्च करा, म्हणजे कॉमेडीचा एक छोटासा व्हिडिओ करायला. तिथं नाही, लांब जायचं, 50-30-40 किलो ठरवून असं. आमच्याकडे ही असायची स्क्रिप्ट असायची, तिथं अडचण माणसं नाव ठेवायची ना. आणि ऍक्टिंगचं तुम्हाला पहिल्यापासून आहे, कॉमेडी किंवा सेन्स ऑफ ह्युमर पहिल्या लहानपणापासूनच होता, पण ते आम्ही हिच्यासाठी जास्त आम्ही करत. म्हणजे लहानपणी असं काय घ्यायचं काय, कुठे करायचं काय परफॉर्म असं काय? असं वाटतं की पहिल्यापासून तुम्ही असं करत असाल कशामध्ये? स्वभाव होता तसा, पण पहिले काय करत. आणि ह्या सगळ्यांना तयार करून घेताना काय तुम्हाला अडचणी येतात का प्रत्येक कॅरेक्टरला? नाही, पहिले येत होते, आता काय नाही. आता पहिलं काय यायचं नक्की, म्हणजे सुरुवातीला? पहिले त्याला जसं सांगितलं त्याच्या उलट करायला. एखादा उच्याकडे एक बोलूया की तुम्ही एवढं पॉप्युलर आहे, फेमस आहेत, लोकांच्यापर्यंत खूप जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचताय, पण मध्ये एक व्हिडिओ पण तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये ते तुमच्यावरती जो प्रसंग झालेला, नक्की तुम्हाला म्हणजे
काय काय तुम्ही सांगितले तो प्रसंग काय पद्धत झालेला नक्की काय वाटतं याचा विचार करता कारण एवढं प्रसिद्धीच्या आहात तुम्ही सगळ्यांच्या पर्यंत विशेष म्हणजे आमचं कोणासंग भांडणार नाही. सगळी माणसं आम्ही सगळ्या समाजाची माणसं आमच्यापर्यंत असतील. हम्म. सगळ्या माणसांची साथ आहे. पण काय वेळेला कसं होत माहितीये का, काय आता आम्हाला तर अजून त्याचा काही तपास लागला नाही. आणि ती म्हणजे त्यांच्या म्हणजे घरातली ही शेजारची ही सगळी माणसं आहे ती आमच्या सगळं संपर्कात चांगली आहे. तर त्यांनीच काय निर्णय तसा घेतला होता ते अजून आम्हाला काय कळलं नाही. ते आता पोलीस स्टेशन म्हणजे कुठल्याही म्हणजे आमचा काय कुठलाही विषयच नाही त्यांचा. म्हणजे तुम्ही बघितलं नव्हतं किंवा काय काय कुठपर्यंत त्या लांब पोरांना ओळखत नाही. एकाला पण म्हणजे बघितलेला आहे मोठा आहे ते, एक जर बारका आहे तर माझं ते कधी बघितलं पण नाही. असं वाटतंय का की तुम्ही जास्त पोहोचताय लोकांच्या पर्यंत ह्याच्यामुळे पण ह्या गोष्टी म्हणजे पण गावात आमचं म्हणजे आमचं कोणाचं म्हणजे असं ही नाही ना, भांडण वैर वगैरे काय कधीच नाही आम्ही आता आता मला 40 वर्ष झाली. आतापर्यंत आम्ही कोणाला भांडणार किंवा हे असल्यामध्ये कारण आमच्यात कोण आमच्या भावकी सुद्धा आमची भावकी सगळी चांगली आहे. भावकी पण आम्हाला भरपूर सपोर्ट करते. आणि आमच्यात वेचणी कोण नाही. आमच्यात पण नाही की आमच्यात शेजा पाजारला पण घर आहे. आमच्यात कोणीही माणूस वेचणी नाही. आमचा म्हणजे वडलाय मागची माणसं सुद्धा वेचणी नाही. बरोबर आमच्या इकडे वड्यावर इकडं दावडे कोणीच एखादा माणूस कोण चुरून नाहीतर कोणीच नाही. व्यसनाचं बोलत भेटणार नाही. कोणीच नाही. आता ज्यावेळी बाहेर जातं त्यावेळी एवढं प्रसिद्ध असल्यामुळे कसं येतं तुम्हाला ट्रीट कसं केलं जातं म्हणजे कसं पहिले म्हणजे मजा वाटत होती माणूस फोटो काढायची. आता प्रमाणापेक्षा बाहेर प्रमाण आहे बाहेर म्हणजे कसं होतं आता कुठं गेलं का मग जास्त गर्दी दिसते. आणि एक दिवशी आम्ही चाललो ह्याला बाळूमामा चाललो. तिथनं आम्ही 8 वाजता निघलो होतो. आम्ही तिथं 6 वाजता पोहोचलो. आणि मोटरसायकल ह्याला घेतला होता. तिथं थांबल तिथंच माणसांची गर्दी होती. थांबलं की लगेच येणार आणि मग माणसं नाराज होतील म्हणून आम्ही रातच्या 12-12:30 वाजता आलो बघा. आणि त्याच रोडला 11:30 वाजले 11:30 त्याच रोडला ते बिबट्यानं हल्ला केलता बघा. म्हणजे केलता बघा त्या माणसं मोटरसायकल पाठवले ना. आपा तुमच्या दोघांचा जेव्हा व्हिडिओ असत ना एकदम सुपरच वाटते म्हणजे तुमचं कॅरेक्टर दोघं बघितलं ना मग ते काहीतरी ह्याच्यामध्ये खूप भारी असणार आहे. आम्ही काय केलं याला पहिल्यांदा आम्ही याला म्हणजे याला आम्ही आणला. आम्ही थार बीर आम्हाला एक जण नवीन एंट्री दिली होती. एंट्रीला आम्ही थार बीर दाखवून ह्याला वस्तात केला होता. म्हणजे आमच्या सगळ्या वरचा केला होता. ह्याला मिशा चिटकवत होता आम्ही. ती बारकी आहे ती पण केस निघून चालली ती जरी आठवड्याला चिटकून. ती अलर्जी व्हायला लागली ती चरायला लागली त्याला. मग बरेच दिवस केलं. परत त्याला काय केलं आम्ही बसवायची मिशा आणल्या. ती मिशाने ह्याला सर्दी व्हायला लागली. वारा आलं का ती अशा व्हायला नाहीतरी एका साईडला इकडे व्हायचं नाहीतर इकडे व्हायचं असं. मग काय केलं आम्ही मग असा मी व्हिडिओ केले 5-7 व्हिडिओ केलं. परत नाही ह्याला म्हणजे आम्ही म्हणजे ह्याला कसंच वाटायला लागलं आम्हालाच वाटायला लागलं ह्याची विटंबना केल्याने वाटायला लागलं. म्हणजे याला रोलच नाही बरोबर. म्हणजे वजनातला रोल द्यायचा आणि त्याला म्हणे इकडे त्याला इकडे आणि मन असं तू आम्ही याला वस्तात म्हणायचो. मी परत म्हणायचो आणि परत याला किंमत नाही. त्याविषयी काय केलं आम्ही मग मला मुलगा दावायचा होता. मग ते वस्तात आम्ही गायब केला आणि ह्यालाच मुलगा दावला. मग आमची 1 नंबरच क्वालिटी आहे. बरोबर आहे. याला शिकवायला लागतं कसं करतं असं काय व्हिडिओ कसं करतोस तुझं पहिल्यांदा नाव सांग. सोमनाथ चव्हाण. सोमनाथ चव्हाण. कसं वाटतंय आपणच्या बरोबर काम करताना तुमचं टीम कसा असतो अनुभव सांग की. तेव्हा तर भारी भारी बोलतो की व्हिडिओ मध्ये आता नाही बोलत होय. आता सूरज चव्हाण विजेता होऊन आलाय बिग बॉस मध्ये. आता पुढल्या वेळी तुझा पण चान्स लागू शकतोय फक्त आता बोलला पाहिजेस. व्हिडिओ तर बोलतच असते. कसा अनुभव आहे ते तर सांग. कसं वाटतं काम करताना लाजलाय नाही एक शब्द सुद्धा बोलत नाही. तुम्ही सांगा म्हणजे बोलल तो काय बोल की बोल की 2 शब्द बोल की. कसं वाटतं तेवढं सांग. व्हिडिओ काढताना चांगलं वाटतंय ना तेवढं तर सांग की व्हिडिओ काढताना चांगलं वाटतंय आणि चांगलं करतोय आम्ही करायला आवडतं. सांग तेवढं त्या 2 दोघांची दिवसात 4-5 वेळा भांडण सोडावं लागतं. किंवा याला लहान समजतोय किंवा 18 वर्षाचा असल्यामुळे ह्याला वाटतं मी ह्याच्या मापातला व्हायचं कमी. ह्यांची दिवसात 4 वेळा सकाळ 2 वेळा भांडण सोडले. होय ही भांडण आपली नॉर्मल असते. हो ते होतच आहे. जास्त भांडण नाही ते म्हणायचं. परत नाही लावतो गुड लावतो बरं असं टीम मध्ये तसंच असतं त्यावेळेस सगळ्यात चांगली ती म्हणजे आता आमची आता माझे आता पुतणी माझा मुलगा एक मला एक मुलगा आहे. पुतणी 3 आहेत आमचे 6 जण भाऊ. ही कमी 10-12 पोर आहेत सगळी असे. ती बघा पुतणी ते सगळ्या ह्याच्यापेक्षा लहान आहे. तो ह्याच्यापेक्षा लहान आहे. होय
ह्याचं वय किती आता? त्याचं 18 आहे. 18 वर्ष. म्हणजे काय 17 झालेलं संपले. त्याला म्हणजे? नाही ती जलमताच ते असा आहे. होय, त्याच्यात जन्म देवानं झाला. त्याला तेवढंच घडवलं पण त्याची मेमरी लय मोठी. त्याची ऍक्टिंग काय मेमरी असं मोठी आहे. नुसतं बघितलं की हसायला पण येते. ती होय. मेमरी ही होत नाही आणि म्हणजे तुम्ही त्याला खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म आणला, खूप चांगलं केलं आप्पा तुम्ही. तुमची तर आहेच टॅलेंट, पण तुम्ही तुमच्या टीम मध्ये घेतलं ना, ते खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही नाही त्याला आम्हाला एका ह्याच्यामुळे उंचीवर नेऊन ठेवणार आहे तुम्ही. ह्याच्यामुळे आम्हाला लय फायदा झालाय आणि आमच्यामुळे ह्याला फायदा झालाय कारण होय. ह्याला जागरण गोंधळात नाचायला लागत होतं, ही घालवायला लागली होती. त्यात ह्यो एकदा नाचला असता तर कायमस्वरूपी त्यो तेच. नाचवूनच पैसे घेतला असता त्याला. आणि आम्ही ह्यो आलाय म्हणून किंवा हे आहे म्हणून मला आठवड्याला ₹1,00,000 मिळतील अडवटायचे येते त्या. आता आम्ही मायका चिंचणी शॉर्ट फिल्म चालू आहे तर आम्ही ह्याचे ते एखादं पैसे घेऊन आता आमची शूटिंग चालू आहे. पण आम्ही हा. असं म्हणजे ह्याचं कोणाचं म्हणजे ही घेतलेलं नाही हा. किंवा आता कमी आपली परिस्थिती हा. हलवली आपण एखादी हा, हा. ऍडव्हर्टाईज करूया तसं ही म्हणून काहीच करूया केलेलं ती नाही करूया तुम्ही. नाही. आणि ह्यांनी पण मला म्हणजे लावलं नाही की आम्हाला बाबा घ्या ऍडव्हर्टाईज करूया. आणि माझ्या ठिकाणी ह्याला दुसऱ्याने नेला असताना त्याला नाचवून वरडून धिंगाणं करून पैसे गोळा केला असता त्याने. आणि ह्यानं मला कधीच पैसा हिसाब मागत नाही किंवा पैसे विचारले मी मनाने दिल तेवढंच छान. आणि मी पण काय असेल ती इमानदारीनं आमच्या टीम मध्ये 22 माणसं आहेत. दुसरी पण माणसं आहेत ते राहुल कांबळे ते पण पहिल्या स्टार्टच्या व्हिडिओ पासून माझ्या संग आहे. परत ना रवी कांबळे अशी म्हणजे माणसं आहेत माझ्या संग. ठराविक आहे ती ते पण नाही. माणसं चांगली आहेत मला आतापर्यंत त्यांनी चांगली साथ दिली. आणि आमच्यात व्यवहारात नाही एक नंबर म्हणजे कोणी हे घेतलं नाही. मी करून तुम्ही कोणाला तसं काय ठेवलंय कमी सुरुवातीपासून, असं कमी पडू दिसतंय दिलं नाही. तुमच्याशी पैसे बोलताना. काय आम्हाला आता चालू झाले ती पण किती काही वेळा 10-15 काही वेळा 20 येतात. आमचा खर्च सुद्धा भागत नाही कारण आमचा आता आठवड्याला आमचा कमीत कमी 15-16 हजार खर्च आहे. एक तयार करत हा. असतानाचा. आणि खरं सोमनाथला तुम्ही घेतलं, खरं खूप चांगली गोष्ट केली तुम्ही. तो खरंच पुढे गेल्यानंतर जे श्रेय असेल ते खरं अर्थाने आणि तुम्हालाच आमच्यात मिळेल. घेतल्यानंतर सोमनाथला बऱ्याच माणसांनी मला सांग त्याला म्हणजे तुला इकडून येतो तुला एवढं देतो तुला ₹1,00,000 देतो. त्याला ₹10,00,000 दिले तो जाणार नाही. 99% आमच्यातनं तो जाणार नाही म्हणजे दुसऱ्याच जाणार नाही कारण त्याला आम्ही माझ्या घरातल्या म्हणजे माझ्या पोरापेक्षा जास्त प्रेम दिले आणि तो पण माझ्यावर माझ्या पोरापेक्षा प्रेम करतो. म्हणजे माझ्यावर म्हणजे आमच्या सगळ्या सगळ्याच teamवर. ह्याच्यावर माणसाने प्रेम करतो. आता कुटुंब आहे म्हटल्यावर थोड्या गोष्टी होतात, पण ते नाही, नाही, कुटुंबच कधी असते, सुद्धा होत हे नाही. महत्वाचं आम्ही जी आहे. म्हणजे पोरांची ह्याची त्याची भांडणं होती हा, त्यांची. ते पण ह्यो खेळी रुसत नाही मेळी त्यो रुसत नाही काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि ते म्हणतात ना, सोन्याची किंमत सोनाराला कशा असते, तशा पद्धतीने तुम्ही एक शोधून काढले सोमनाथला खरं. आणि ह्याला आमच्या आणि जरा ट्रेन केले तुम्ही. चांगलं चालायला लागलं का ह्याला पण बऱ्याच माणसं म्हणली तुला इकडे पैसे लावतो तिकडे देतो पिक्चर मध्ये घालवतो. पिक्चर मध्ये काय आम्हाला पण रोल आलता कुठल्या मूवीसाठी सिरियल मध्ये आलता बाळूमामाच्या परत अजून विचारणा केलेली पुण्यात तुम्हाला? आलता पण मागला रोल देते हम्म. पाठीमागे देते. ओके, आम्हाला बॅकग्राऊंड. तसला करायचा नाही. मग ह्याला पण म्हणली तुला ह्याच्यात त्याच्यात घालवतो आम्ही आमच्या म्हणजे तुमचे हे व्हिडिओ पोहोचल्यानंतर तुम्हाला फोन होय आलेला? बऱ्याच वेळा फोन येतो आम्हाला. ह्याला पण म्हणजे म्हणतो तू असं कर तसं कर. आम्हाला पण परत मग आमच्या पाहुण्यात पण एक असा मुलगा होता आम्हाला पण म्हणायचं तुम्ही असं करा लोकांचा घ्यायला लागलाय लोकांचा म्हणजे आम्ही आमच्या पोरापेक्षा मी प्रेम करतो कसं आहे आणि आमच्यातला घ्या ह्याच्यातला घ्या आम्ही म्हणलं आम्ही काही घेणार नाही. आणि शिव काय आमच्यात ह्याला काय जरी केलं तर शिव काय आम्हाला सोडत नाही आम्ही याला सोडत. कारण त्या गोष्टी होत असतात, जर फेमस झालं की आणि आम्ही याला जरी फूट कुठं पाडण्याचं. म्हणजे कुणी बोलवलं चांगल्या पद्धतीचं काम असलं आता मला शॉर्ट फिल्म मध्ये ह्याच्यात 20-30 हजार रुपये देते एक तासा रोल करायला. मी आतापर्यंत दुसऱ्यात केलं नाही कारण ही मग सगळी माग राहतील मला पैसे हवं लागेल. आणि ह्याला जरी ही केलं तरी किंवा आमच्या शब्दाला पडून नसतो याला असं करायला लागतं म्हटलं तर नाहीतर ह्यांचंच म्हणणं आहे तू दुसऱ्यात करायचं नाही ह्याच्यातच करायचं. बरोबर. आणि कसं होतं जर फेमस व्हायला लागली की आपल्या जवळचेच लोक असे फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. जर मेन व्यक्ती जर खंबीर असेल किंवा तर त्या गोष्टी होत नाही, तसंच तुमच्यामध्ये दिसतंय. दुसरी वेब सिरीजचं काय सांगाल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही दाखवणार आहे? मायका चिंचणीचं दाखवणार आहे तुम्ही? मायका चिंचणीच कसं माहिती आहे का हा माझा मुलगा आहे आणि आमच्यात कसं असतं माहिती आहे का आमच्या समाजात किंवा आमच्या इथल्या शेतकरी इथल्या गावात या भागात मुलाला काय झालं किंवा काय देव निघाला त्याची परिस्थिती गरीब जरी असली किंवा आमचे कसं आहे आमची श्रद्धा देवावरली आहे. अंधश्रद्धा नाही आमची श्रद्धाच आहे कारण आम्ही देवाच असेल ती खरंच मानतो म्हणजे आमच्या मनाला दुसऱ्याला काय म्हणत नाही. मग आमच्यात कसं होतं म्हणजे मलाच बऱ्याच वेळा काय झालं होतं माहिती आहे का मला देव निघायचा म्हणजे ज्यावेळी चिंचणी देव हे असेल त्यावेळी मला मी आजार वेळेस पडलो आमच्या घरात म्हणजे देव निघाला परिस्थिती नसाय तर बैल गाड्या बिड्या घेऊन पैसे नसतं तर इकडे तिकडे करून आम्हाला तेव्हा गेली त्यावेळी मला वाटतं मी हे जेवढं त्यावेळी आम्हाला ते बैल की 5,000-6,000 हजारला बैल असेल त्यावेळी पण 15-20 हजार खर्च येतो. आता बैलगाडी निघून आणायची चांगली बैल म्हणजे तर एक बैल 2-2 लाखाचा आहे.
कमीत कमी लाखाया पुढची बैल असते 3-4 लाख रुपये जातात. तरी सुद्धा आमच्यातली काय असं देवाचं काय निघलं का जाते. आता आजही तसं आजही तसं होतंय. आता दुकानदार ही लोक आहेत का म्हणजे आता पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे फॉर्च्युनर म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, फॉर्च्युनर न जाऊ शकतील तीच दारात लावून चांगल्या बैलगाडी. पद्धतीने बैल घेऊन स्वतःच बैल घेऊन जाणार. ही पण परंपराच बैलांना आहे गावाला परंपराच पहिल्यापासून. आणि मग त्याच्यावरच आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती. त्याला म्हणजे देव निघालाय ह्यानं देवाला दोरसारा काढलाय, दुसरी पोरं देवाला चालली, ह्यांच्या गाड्या चालल्या सगळ्यांची. एक 7-8 म्हणजे पोरं आपण आहेत. तुमचं इंटेन्शन काय असणार आहे त्याच्यामध्ये, काय दाखवण्याचा प्रयत्न करणार? जसं तुम्ही आईच्या म्हणजे आई कुठं आहे आम्ही त्याच्यामध्ये आता ह्यात असं दाखवलं की पोरानं दोसरा काढला देवाचा, म्हणजे सगळेजण चालले पोरग तापलंय की हा, हा, मग आम्ही आमची श्रद्धा काय, आम्ही काय म्हणतो ह्याचं काय पाहिजे, आम्ही काय अंधश्रद्धा दाखवली, आम्ही श्रद्धा दाखवल्या. ह्याचं काय म्हणणं आहे, मग घरात पोरांना सांगायला ते तर म्हणतो आम्ही दवाखान्यात नेले, दवाखान्यात पण काय फरक पडला नाही. पोर म्हणल्यावर तो असा असा म्हणतो. मग मी त्याला येऊन भांडायला म्हणलोय अरे आपण पण घेऊया गाडीने, आपण पण जाऊया. मग हे थोडं थोडं बरं वाटायला, मग आम्ही बैली घेतली, ते सगळं आम्ही दाखवले. आणि वाटणी पण आम्ही इथं 80% शूटिंग आहे, वाटणी 20% शूटिंग आहे, चिचणीत 5%. म्हणजे संदेश काय असणार आहे ह्याच्यामध्ये व्हिडिओ? संदेश म्हणजे आम्ही आमच्या माणसांना दिलाय, म्हणजे आम्ही काय जनतेला संदेश दिला नाही. आता आमच्या समाजात आमच्या कसं असते, आमच्यातली जातीची माणसं ते सगळं पोराच्या हट्टासाठी कशा पोरांना पद्धतीने दोसरा काढलाय, म्हणजे ह्या देवाचा काय विषय नाही, पोरांना हट्ट धरलाय देवाला जायला, देवानं बोलवले असं नाही. त्यासाठी आम्ही पोराच्या हट्टासाठी आम्ही बैलगाडी परिस्थिती नसताना आम्ही पैसे कोणाकडं गोळा करून, आणि त्या पण माणसाने आम्हाला देवाला चाललाय म्हणताना मायाला चाललाय म्हणून मदत केली आणि खूप छान, खूप छानच होईल. तुम्हाला शुभेच्छा त्या वेब सिरीज साठी पण आणि फिल्म साठी पण. तुम्ही जे आई कुठं आहे ते केली, ते कनेक्ट खूप झालं. आणि जे असे लोक आहेत जे दिव्यांग, ज्यांच्या घरामध्ये बाळ आहे, खूप समस्या असतात. मी स्वतः पण, माझा पण मुलगा आहे तसा, मला कनेक्ट झालं. तसे भरपूर जण आहेत, बरेच जण खचतात, बरेच जण आत्महत्या करतात, मुलाला पण काहीतरी करून, म्हणजे असं होतं वास्तवामध्ये. तुम्ही तो आदर्श निर्माण केला किंवा कशा पद्धतीने त्या मुलांच्याकडे बघितलं पाहिजे ते पण दाखवले तुम्ही. आम्ही काय केलं, आता आमची मुलगी तर आता म्हणजे कसं माहिती का, बाळूमा म्हणजे आशीर्वाद ती बऱ्यापैकी सुधारली, तिला समज पण आहे, समजते तिला, म्हणजे बऱ्यापैकी कळतंय. मग ती माझी मुलगी मला काय म्हणायला लागली माहिती का, आता ही माझ्यापेक्षा तुमचं दुःख जास्त आहे, खरंच एवढं तरी कळतंय. माझी मुलगी काय म्हणली मला एक दिवशी, मला दवाखान्यात दाखवा आणि मला सर्जरी करा. आम्ही नाही ना करू शकत तिला. ब्रेनवर हेच पद्धतीने हे करताय. तुमचा व्हिडिओ म्हणजे प्रेरणा देऊन जातोय. आणि प्रत्येक व्हिडिओ असे असतात की भाऊक होणं साहजिकच आहे, कारण हे दुःख न सांगता येण्यासारखं दुःख आहे. आणि समाजामध्ये कसं असते, तुम्ही म्हणता तसं जवळच्यांना जाणीव होते, पण बाहेरच्या असं त्यांना असं वाटतं गंमत, ज्यांचं आयुष्य सगळ्यांना वाटत असेल की आपण हसवते. आम्ही ती काही पैशासाठी केली नव्हती, असं मुलांना म्हणजे बाकीच्या तिच्यावर प्रेम करावं, म्हणजे भावनिक होणं येतेच ह्याच्यामध्ये. पण तुम्ही आप्पा जे काम करताय ना त्याला तोडच नाही. जे समाज प्रबोधन असू देत, तुमची टीम असू देत, हे कोणच दाखवत नाही. आणि आपल्या आयुष्यातलं वास्तव दाखवण्याचं धाडस खूप कमी लोकांच्याकडे असते. म्हणजे काय म्हणतो आपण, खोटं काय पण दाखवता येते, करमणुकीचं चढवून सांगणं किंवा दुसऱ्या, पण आपलं आयुष्य खरं दाखवायचं. व्हिडिओ मध्ये पण दिदी दिसते बऱ्याच वेळी, एखादं असतं तर म्हणतं हा माझा व्हिडिओ करताना काय म्हटलं असं बघ, मानसिकता लोकांची. तिला आमच्या एकदा म्हणजे सांगितलं का नाही, तिच्यावरून स्टुडंट तिला सांगितलं, ती रडायला लागली थांबत नाही परत. ती लक्ष्मी आहे म्हणायचं, तुमची सुरुवातच तिने करून दिली, तिच्यासाठी व्हिडिओ करत होते आणि तिथूनच तुम्हाला खरं प्रेरणा मिळाली. आणि खरंच आप्पा तुम्ही जे करताय ना, त्याच्यामध्ये तुम्ही समाज प्रबोधन पण करताय, तुमच्या आयुष्यात असणारं दुःख बाजूला सारून हसवताय लोकांना. आणि कधी कुणाला वाटणार की हसवणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात एवढं मोठं आव्हान आहे, आणि त्याच्यामधनं तुम्ही हसवताय. आताच्या वेळी महाराष्ट्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो, नक्की आप्पांच्या आयुष्यामधली ही खरी बाजू लोकांना माहित नाही. लोकांना असं वाटतं की आप्पा हसवतात, आप्पाचे व्हिडिओ बघितलं तर हसायला येतं, पण ही बाजू कोणालाच दिसत नाही. एखादा माणूस येतो आणि हसवतो म्हणून काय त्याच्या आयुष्यात सगळंच छान असतं असं नसतं. आणि हेच आप्पांच्याकडून खऱ्या अर्थाने एक आदर्श किंवा एक प्रेरणा देणार आपल्याला या ठिकाणी समजतंय. टीम आहे त्याच्यामध्ये, दादा आहेत आपल्यासोबत, त्यांना पण विचारू की त्यांचा आप्पांसोबत काम करत असताना कशा पद्धतीचा अनुभव असतो. दादा तुम्ही सांगा की तुमची एंट्री आप्पांच्या सोबत म्हणजे आप्पांच्या ह्या टीम मध्ये कशी झाली, तुमचं नाव पण सांगा. माझं नाव नितीन मदने,
माझा एक मित्र होता आणि तो मित्र आणि आप्पा आणि विशाल हे तिघ जण एका ठिकाणी बसले होते आणि मी पण तिथे गेलो होतो. मग पहिलं तो तुम्ही असं जॉब हे करत होता? हा जॉबला होतो ना, मी खडीकृषीवर कामाला होतो. हम्म. मग माझा मित्र काय म्हणला मला, तो म्हणला तू पण जा यांच्या टीम मध्ये. तर विशाल आणि आप्पा म्हणले ये आमच्या टीम मध्ये. आम्हाला पहिला जरा म्हणजे चेष्टा वाटली, म्हणजे चेष्टा करतात माझी. म्हणलं त्यावेळी 2 तुम्ही दिवसांनी असं जॉब सोडून इकडे येणं, त्यावेळी तुम्हाला रिस्क वाटली का? अरे जॉब सोडून आपण इकडे कसं काय येतोय, असं थोडस वाटतच ना मनामध्ये? वाटतं की मनामध्ये वाटतं की, पण आधी एकदा दोनदा जरा जाऊन बघितलं की कसं कसं वाटते काय वाटते. मग त्याच्यानंतर मग आपल्याला म्हणजे पुढे वाटचाल आपली काही दिसत असेल तर मग नोकरी सोडायला काय हरकत नाही. बरोबर. म्हणून ते मग काम सोडलं. ह्याच्यातच करिअर करायचं आता म्हटलं. कसं वाटतंय, कारण तुम्ही फायटरचा रोल म्हणजे आप्पा जो रोल देतील त्याच्यामध्ये तुम्ही त्या भूमिकेमध्ये प्रामाणिकपणे रोल करत असता, भूमिका करत असता. कसं म्हणजे आव्हानं काय असतात ते पण सांगा, कारण कुठली पण भूमिका असू दे ती तुम्ही छान आणि खूप सुंदर पद्धतीनं त्याला न्याय देता, त्या भूमिकेला, त्या पात्राला. म्हणजे आप्पा जिथं उभा राहा म्हणतील तिथं मला उभा राहणं गरजेचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, मग मित्र वगैरे मंडळी म्हणजे किंवा गावातील काही लोक म्हणत असतात तू असं पात्र केलं तसं पात्र केलं, कोण कोण चिडवतं कोण टिंगल करतं, पण त्याच्याकडे लक्ष देऊन मग आपलं पुढचं करिअर होत नाही ना पुढे, नक्कीच. म्हणजे आपण पुढे जाऊ शकत नाही मग. आणि आता टीम असते ना, त्या टीम मध्ये समजा बरेच जण शेवटपर्यंत राहत नाहीत. आता बरेच दिवसापासून वेब सिरीज चालू आहे किंवा तुमचे व्हिडिओ येतात, तुम्ही तिथं दिसतच असता किंवा तुमच्या टीम मधले जे ठराविक आहेत म्हणजे जे व्यक्ती ते असतातच. ह्याच्या पाठीमागचं काय वाटतंय तुम्हाला? आप्पांचा स्वभाव वाटतोय का तुमच्या सगळ्या टीमचं? कसं करताय हे सगळं? म्हणजे कसं आहे माहित आहे का, थोडक्यात म्हटलं तर आप्पा आमचं गुरुच म्हणाल. म्हणजे जसं आप्पांनी सांगितलंय जसं शिकवलंय तसंच आम्हाला बोलायला लागणार आहे. आणि तुम्ही करताय, कारण सोडून जाणारे पण असतात तो, काही थोडंफार झालं तर लगेच बाजूला होणं किंवा जास्त प्रसिद्ध झालं की बाजूला पडणं, अशा पण गोष्टी बाकीच्या वेब सिरीज मध्ये होतात, बंद पडतात वेब सिरीज. तरी पण तुमच्यामधले जे टीम गट्स आहेत किंवा जे टीम मध्ये सगळेजण अतिशय प्रामाणिकपणे आप्पांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ते काम करत असता. म्हणजे कसं आहे, आपण साखळी पद्धतच आहे हो. म्हणजे आपली टीम मोहर नाही असेल तर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ना. नक्कीच, त्याशिवाय त्या गोष्टी पुढे- आणि समजा मग मी जरा मोठा झालोय मग मी जरा साईडला निघतो, तो जरा मोठा झालाय तो जरा साईडला निघ, असं होऊन चालत नाही ना. बरोबर, म्हणजे सगळे सोबत सगळ्यांना पुढे घेऊन हा, जाणं. सगळ्याला घेऊनच सगळं आणि आप्पा तसं करतात. आप्पांचा स्वभाव कसा वाटतोय? आप्पा स्वभाव एक नंबर आहे. खूप छान दादाने सांगितलं. आप्पा आणि त्यांची टीम सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेलीच आहे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु आप्पा, तुम्हाला मला हे विचारायचं की जे आता वेब सिरीज ज्यांना करायची इच्छा आहे किंवा बरेच तरुण आता त्याच्याकडे वळतायत, म्हणजे तुमचे व्हिडिओ बघून पण काही अरे ते करताय तर आपण, आप्पा करताय तर आपण पण टीम बनवून करू, तर तुम्ही त्यांना काय सांगाल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून? काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने तिकडे गेलं पाहिजे किंवा नाही गेलं पाहिजे? कसं करायला पाहिजे माहिती आहे का, व्हिडिओ करू द्या. कसं माहिती व्हिडिओ केलं पाहिजे, म्हणजे ज्याला इच्छा आहे आवड आहे त्यांनी केलं पाहिजे, पण कंटेंट चांगला धरला पाहिजे. बरं. तुमचं यूज कमी येऊ द्या. आपण काय तर समाजाला दिलं पाहिजे. तो समाजाकडनं लगेच मला आज केलं लागलं की पैसे मिळले पाहिजे असं, म्हणजे आपल्यात म्हणजे तेवढी ही पाहिजे, क्षमता पाहिजे की बाबा संयम पाहिजे. बिगर पैशाचं. आम्ही तुम्हाला सांगतो, एक एक दिवशी म्हणजे पैसे पाहिजे बाहेर आले, पण आम्ही असं म्हणजे कोणाला असं हे केलं नाही, आमचा व्हिडिओ थांबवला नाही. आमची बरेच दिवस टीम आमची 1 वर्ष आमच्या टीम मधली काय काय घाणपडी मैताची कपडे घालून करत होती. म्हणजे मैताची कपडे 1 वर्ष घालायची, म्हणजे मेलेली माणसाची होती ती ना, ती कपडे घालून व्हिडिओ करायची. म्हणजे पहिल्यांदा नवीन म्हणजे ते तसा पोशाख पाहिजे, कुठला आणायचा, कोणीतरी पोजाय ठेवलेला, कोणाचा पटका, कोणाचा काय, त्याच्यावर आम्ही म्हणजे एक संघर्ष तुमचा पण इथपर्यंत येण्यापर्यंत. व्हिडिओ गलत होऊ द्यायचा नाही. म्हणजे समाजाला काहीतरी चांगलं संदेश भेटला पाहिजे. संदेश नाही भेटू द्या, कमी तुम्ही हसूत राहिलं पाहिजे, पण चांगल्या पद्धतीनं. आणि 1 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या मुलापर्यंत महिलांनी पुरुषांनी व्हिडिओ बघितला पाहिजे आपला, आणि आनंद कमी मिळू द्या पण त्यातनं संदेश मिळाला पाहिजे. नक्कीच. नाही संदेश मिळाला तर चालेल, पण गरल्यात संदेश गेला नाही पाहिजे, एवढं तेवढं पाहिजे. एवढं तुमचं तत्वच आणि आहे. वेब सिरीज करायला कसं माहितीये का, वेब सिरीज करू द्या, 4-5 भाग झालं, 10 भाग झालं म्हणून नाही, 100 भाग झालं तर ते पूर्ण नाही होत. पुढं चालू राहिलं पाहिजे, आणि पहिल्यांदा त्याचा अभ्यास केला पाहिजे. बाबा त्याला कितपत खर्च येईल, ही माणसं काय नडवतील, काय करतील. कॅमेरा पण घरचा पाहिजे, बरोबर. बाहेरचं टीम मध्ये कॅमेरा, बाहेरचा टीमचा कॅमेरा आणला का, ती 4-5 झालं का, एक तर कॅमेरावाला तर चांगला असतोय, नाही तर टीम वाला तर चांगला, दोघात मतभेद होऊन त्यांची टीम फुटते. 100% ही बऱ्याच जणाला अनुभव आहे, ही आम्हाला आधीच त्याचा अनुभव होता.
म्हणून मी आमचं घरातला तयार केला होता. बरोबर, म्हणजे फुटायचा हा, प्रश्न जरी एखादा जरी नाही आला रुसला किंवा काय झाला, आमच्याकडे स्टोरेज ढीग तुम्ही असते घरातलाच तयार केलं. मग ती आता ह्याच्यावरून स्टोरी असली किंवा नसला तर मग ती आम्ही स्टोरीज करत नाही. दुसरी मी आम्ही हम्म. 5-7 भाग आम्ही लिहिलेला आमच्याकडे तयार असते. आता त्यामुळे सुद्धा पुढचं भाग तुम्ही तयार तयार ठेवता. असते. आम्ही 30-30, 40-40 भाग आधी शिल्लक होते त्यावेळी आम्ही चालू केलं. खूप छान. आणि आता ह्याची पण आम्ही स्टोरी लिहून गाणं आम्ही स्वतः म्हणजे हे करून दिलं होतं बनवायला. ते स्वतः तुम्ही नाही, गाणं नाही लिहिलं आम्ही. हं. गाणं आमची ती एम प्रकाश मोरे, निलकंठजी मित्र आहे माझा. तर त्यांनी. ती पण आमची टोटल गाणी त्यानंच गायली ती. बरोबर. आणि तो पण चांगला आहे, आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी त्याने सपोर्ट हम्म. केला पहिल्या ह्याच्यापासून. पण आम्ही त्याला स्टोरी लिहून दिली आणि आम्हाला ह्या संदर्भात अशी अशी नावं आली पाहिजे, असं गाणं पाहिजे. ओके, मग म्हणजे आम्ही सगळा लिहून देतो, कंटेंट स्टोरी तुम्ही लिहून देतो. हा, पोहोचवता. त्यानंतर मग ती बनवून लिहून आम्हाला दाखवून मग करतात ते. देतो. आपण आणि बरेचसे असे काय काय व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये तुम्ही पण स्वतः म्हणजे तुम्हाला पण हसायला कंट्रोल होत नाही, ते कसं असतं, म्हणजे काय कसं करतात ते? कसं असतं म्हणजे व्हिडिओ बनवताना मग काहीतरी एखादा चुकी झाला तर मग म्हणजे तुमचं असं काय काय व्हिडिओ पडतात, कॉमेडी पण असते पण तुम्ही स्वतः पण कधी कधी हसत असताय. असं येतं. खरंच खूप छान काम करताय आणि तुमच्या सगळ्या टीमला आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाता जाता एवढंच सांगा आम्हाला की आता तुमचं एवढा स्ट्रगल पण सांगितलं, प्रवास आतापर्यंत प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचणार आहे, खरे आप्पा काय आणि त्याची टीम किती मेहनत घेते. तुम्ही आता स्पेशल चाइल्ड असलं तर खूप टेन्शन असतं, खूप म्हणजे मी पण समजू शकते, तुम्ही पण समजू शकताय, ज्यांच्या घरी अशा पद्धतीची मुलं असतील ते समजू शकतात. तर त्या लोकांना काय सांगाल, तुमचा स्ट्रगल, तुमचा संघर्ष तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल, कसं राहिलं पाहिजे? आम्ही शॉर्ट फिल्म बनवली होती का नाही, ती मी अशासाठी बनवली होती की आता माझी मुलगी आहे तर माझी बाळमामाच्या आशीर्वादानं ती बाळमामाची लय म्हणजे तीच भक्ती करते आणि कशाला का असणार पण ती म्हणजे बऱ्यापैकी झाल्या, चालू म्हणजे सुरू 60% तर सगळी झाल्या. आणि समजा आई बाप वारलं किंवा बाप वारलं अशा मुली म्हणजे काहीच लोदच असतात, काय काय त्याला काहीच कळत नाही. त्यांची जनावरांनी अवस्था मी बघितलेली आहे. मग त्या मुलांना किंवा त्या शेजाऱ्यांनी किंवा त्यांच्या भावकीतल्यांनी किंवा एखादा मुलगा असला तो सांभाळत नसला, बहीण सख्खी असली किंवा हे असं त्यावेळी म्हणजे डोसक्यात राहावं की माणसाने बाबांनो असं म्हणजे यांना पण चांगली वागणूक मिळाली पाहिजे. नाहीतर काय काय जण कसं असते त्याला इस्टेट असली त्याच्या नावावर ती घेऊच तर त्याला सांभाळते ती गाडवते ती परत दाखवून देते, असं झालं नाही पाहिजे. तुम्ही बघितलंय. असं त्यामुळं मी ठरवलं की बाबा आपणच अपेक्षा करायची नाही. आम्ही पैशाची अपेक्षा किंवा आम्हाला मिळावं मग आम्ही असं केलं होते पैसे मिळतील ते पैसे घ्यावं आपलं पैसा, आम्ही असं कधीच अपेक्षा ठेवली. आपल्याकडे गेलं पाहिजे मेहनतीच पैसे आपल्या हातात मिळाले पाहिजे. एवढंच. खरंच तुमचा विचार पण आप्पांचं जसं हसवणं प्रामाणिक आहे, त्यांची टीम प्रामाणिक आहे, त्याच्या पद्धतीने त्यांचे तत्व आणि विचार पण तेवढेच प्रामाणिक आहेत, हेच याच्यामधून समजतं. आणि आप्पांनी पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रापर्यंत त्यांचा खरा जीवन प्रवास आणि त्यांच्या ह्या व्हिडिओ मागची खरी कहाणी, खरे आप्पा काय आहेत ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून समजलं, त्यांच्या टीम विषयी समजलं. तर त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आपल्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल मी पुन्हा एकदा आप्पांचे आणि त्यांच्या टीमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि तुम्हाला शुभेच्छा पुढच्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी. सोमनाथ तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा, तू बोलणार नाहीस पण काही. आपल्याला सोमनाथ कडून आपण अपेक्षा ठेवू शकतो की पुढच्या सीझन मध्ये मराठी बिग बॉस मध्ये पुढच्या वर्षी नक्कीच आपण आशा करू शकतो की सोमनाथ दिसेल आपल्याला तिथं. असे तुझा व्हिडिओ येत राहिले ना नक्कीच तू तिथपर्यंत जाणार आणि आप्पांचं मार्गदर्शन, आप्पा गुरु आहे तुमचे, आप्पांचं मार्गदर्शन आहे म्हटल्यावर कुठलीच गोष्ट म्हणजे प्रामाणिक करताय म्हटल्यावर तुला आप्पा तिथपर्यंत पोहोचवणार यात काही शंकाच नाही. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद.